शेती व्यवसाय विद्यामंदिर कसबा सांगाव तालुका कागल येथील मुख्याध्यापकाच्या कथित गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरसमोर आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती निवेदनातून समोर आली आहे। यापूर्वी 30 जानेवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। निवेदनानुसार संबंधित मुख्याध्यापकावर पोषण आहार व शैक्षणिक साहित्याची नासाडी, शाळेच्या रूपकामासाठी असलेल्या लाकूड साहित्याच्या विक्रीत घोटाळा तसेच स्नेहसंमेलनासाठी पालकांकडून गोळा केलेल्या वर्गणीच्या पावत्या न देण्याचे गंभीर आरोप आहेत। या बाबींबाबत कागल पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार तोंडी व लेखी कळवूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। दैनिकांत बातम्या प्रसिद्ध होऊनही मुख्याध्यापकाच्या वर्तनात कोणताही बदल झाला नसून तक्रारदार सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावणे व मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। वरिष्ठ प्रशासनाचे अभय असल्याने संबंधित निर्ढावलेला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या आंदोलनात पन्नालाल इंगळे अण्णा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, श्रीकांत कांबळे आप्पा प्रदेश कार्याध्यक्ष, चंद्रकांत काळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, अनिल पुजारी जिल्हाध्यक्ष ग्रामीण, शरद हेगडे जिल्हा संघटक, धोंडीराम कांबळे दिव्यांग जिल्हाध्यक्ष तसेच परसराम कांबळे तालुका उपाध्यक्ष यांनी पाठिंबा दर्शविला आहे। राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान व विद्यार्थ्यांना शिक्षण व पोषण आहारापासून वंचित ठेवण्याच्या आरोपांप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित मुख्याध्यापकास निलंबित करावे तसेच वादग्रस्त कार्यकाळाची सखोल चौकशी करावी अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मागण्यांकडे संवेदनशीलतेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे।